हॅलो फ्रेंड्स, मी शिंदे सर आणि आपण आहात शिंदे सर स्पेशल इंग्लिश क्लासेसच्या चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 2 भागामध्ये आपण स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू पाहत आहोत आणि आज पुस्तकाचा 3रा भाग आपण पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला लेखकाविषयी पाहायचा आहे. स्क्रीनवरती आपल्याला जो फोटो दिसतोय तो फोटो आहे R.K. नारायण यांचा, हु इज कॉल्ड ॲज अ लिटररी जीनियस. या व्यक्तीने साहित्यातील विद्वान व्यक्तीने लिहिलेलं स्वामी अँड फ्रेंड्स हे पुस्तक एका खोडकर मुलाविषयी आहे आणि या पुस्तकाच्या 3ऱ्या भागामध्ये आपण अबाउट द ऑथर हा भाग पाहणार आहोत. बिफोर गोइंग टू नो अबाउट द ऑथर विल लर्न अबाउट द कन्क्ल्युजन ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स. पहा आता, एकंदरीत जरी स्वामी त्यांनी मिस्चिव्हियस म्हणून, खोडकर म्हणून जरी रेखाटला असला तरी तो संवेदनशील आहे असं त्यांनी सांगितलंय. आणि पुढे असं सांगितलंय, सो इन कन्क्ल्युजन इट कॅन बी सेड दॅट दिस बुक इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस who may just enjoy a good read or who may want to improve their English skills. आणि मग या ठिकाणी जर एकंदरीत आपण पूर्ण स्टोरीचा समारोप किंवा बुक रिव्ह्यूच्या समारोपाकडे जर आपण गेलो आणि आपण जर विचार केला पूर्ण पुस्तकाचा, कॅन बी सेड दॅट असं आपण म्हणू शकतो की दिस बुक इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस. सगळ्या वयाच्या मुलांना वाचण्यासाठी हे पुस्तक खूप चांगलं आहे. हु मे जस्ट एन्जॉय द गुड रीड, ज्यांना चांगल्या वाचनाचा आनंद घ्यायचा आहे ते हे पुस्तक वाचू शकतात. हु मे वॉन्ट टू इम्प्रूव्ह देअर इंग्लिश स्किल्स, ज्या मुलांना इंग्रजी भाषेचे कौशल्य विकसित करायचे आहे त्यांनाही हे पुस्तक वाचायला खूप चांगलं आहे. अबाउट द ऑथर, आपण आता थोडंसं लेखकाविषयी पाहूयात. पण द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स ऑफ ऑल टाइम, R.K. नारायण. मग या पुस्तकाचा जो लेखक आहे स्वामी अँड फ्रेंड्सचा म्हणजे R.K. नारायण, हे भारतामध्ये असणारे एकमेव सर्वकालीन असे लेखक आहेत. ऑफ ऑल टाइम्स म्हणजे सर्वकालीन लेखक यांच्यामध्ये R.K. नारायण हे गणले जातात. एक सर्वोत्कृष्ट लेखक म्हणून यांना ओळखलं जातं. R.K. नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज एव्हर प्रोड्युस्ड. भारताने जी काही साहित्य निर्मिती केली, साहित्याच्या क्षेत्रामध्ये जी प्रगती केली, तर त्या साहित्याच्या निर्मितीमध्ये R.K. नारायण यांनी खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे. ही इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स, म्हणजे खूप साहित्य निर्मितीमध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. त्यानंतर असं म्हटलंय की अँड दिस बुक इज पर्टिक्युलर कॅप्चर्स द इसेन्स ऑफ India under British ruling and the mind and life of a typical teenage kid. आणि मग या थोडक्यात हे जे पुस्तक आहे त्यांचं, दिस बुक इज पर्टिक्युलर कॅप्चर द इसेन्स ऑफ इंडिया अंडर ब्रिटिश रुलिंग. आता इसेन्स त्याचा अर्थ इथं स्पिरिट दिलेला आहे म्हणजे सार. मग एकंदरीत हे जे पुस्तक आहे ते भारतीय राजवटीचा पण सार आहे, भारतीय राजवटीचं पण वर्णन त्याच्यामध्ये आहे. आणि थोडक्यात द माइंड अँड लाईफ ऑफ अ टिपिकल टीनेज किड, आणि एक किशोरवयीन मुलाची जी वैशिष्ट्ये असतात, त्याच्या जीवनाची जी वैशिष्ट्ये असतात, ती जीवनाची वैशिष्ट्ये सांगणारं हे पुस्तक आहे. पहा, ऑदर ग्रेट वर्क्स बाय नारायण इन्क्लूड. R.K. नारायण यांचे आणखीन दुसरी काही साहित्याविषयी आपल्याला पाहिजे, त्यांनी दुसऱ्या काही साहित्यिक कामांविषयी पाहिजे. मग पहा, मालगुडी डेज एक मालिका होती, मालगुडी डेज, आणि त्याच्यामधला एक डायलॉग मला खूप आठवतोय, एक दाना नाच का दूंगी ना एक कोक्कोडी.
बरोबर. म्हणजे थोडक्यात इंग्रजांचा काळ आहे, त्या काळामध्ये कर पद्धती होती, सारा गोळा केला जायचा आणि तो सारा मागायला आलेल्या अधिकाऱ्याला ती ग्रामीण भागातली एक स्त्री काय म्हणते, धान्याचा एक कण पण देणार नाही आणि एक कवडी पण देणार नाही. एक दाना नाच का दूंगी ना एक कोडी, बरोबर. म्हणजे एक मालिका असायची मालगुडी डेज, आणि त्याच्यामध्ये ही त्या काळात म्हणजे 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्यावेळेस पाहिलेली गोष्ट आहे. कारण इतके चॅनल असणारे टीव्ही त्यावेळेस नव्हत्या, 2च चॅनल असायचे, एक न्यूज आणि एक दूरदर्शन, बरोबर. आणि संध्याकाळी हिंदी कार्यक्रम लागायचे आणि त्याच्यामध्ये मालगुडी डेज मालिका असायची. R.K. नारायण यांच्या पुस्तकावरती आधारित, आत्ताशी कळायला लागलो. पण डायलॉग त्यात इंग्रजांच्या काळातलेच वापरलेले आहे, म्हणजे इंग्रजांचा कालखंड त्याच्यामध्ये पण पाहायला मिळतो. नंतर द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स, चिन्हांचा चित्रकार, मार्गदर्शक अँड मेनी मोर लिटररी वर्क सच ॲज द रामायणा. रामायण त्यांनी लिहिलंय? नाही. रामायणाचा जो सार आहे, एक संक्षिप्त असणार आधुनिक भारतीय महाकाव्य म्हणून त्यांनी ते रामायणाचं वर्णन त्या केलेलं आहे. त्याच्यामध्ये पहा कसं, तर ते दिलेलं आहे, सच ॲज द रामायणा शॉर्ट अँड मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन इपिक. इपिक म्हणजे महाकाव्य. इपिक म्हणजे काय? महाकाव्य. लास्ट इयर आपण एक महाकाव्य लियाद म्हणजे द फॉल ऑफ ट्रॉय याच्यामध्ये आपण एक महाकाव्य पाहिलेलं आहे. आणि मग लियाद हे 24 पुस्तकांचं असणारं एक महाकाव्य आहे, होमरने हे केलेलं, बरोबर. तर त्याच्यामधली ती स्टोरी आपण पाहिली होती. मग एकंदरीत अकिलेस, त्याच्यानंतर हेक्टर, बरोबर, यांच्या युद्धावरती आधारित असणारं ते पुस्तक आपण पाहिलेलं होतं, फॉल ऑफ ट्रॉय, बरोबर. आणि ते ट्रॉयच्या पतनाची गोष्ट आपण शिकलो होतो. मग ते एक महाकाव्य होतं आणि आपल्याकडे रामायण आणि महाभारत ही 2 महाकाव्य आहेत, बरोबर. तर मग रामायण एक संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य असं वर्णन करणारं एक पुस्तक त्यांनी लिहिलं. त्याचबरोबर दुसरं एक लिहिलं, द महाभारता शॉर्ट अँड मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन इपिक. आणि पुन्हा महाभारत भारतीय संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य किंवा एक संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य त्याचं वर्णन करणारं एक पुस्तक त्यांनी लिहिलं. म्हणजे रामायण आणि महाभारत या दोघांवरती संक्षिप्त असं महाकाव्य त्यांनी लिहिलं. ओके. त्यानंतर पुढे असं सांगितलंय, गो टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड. जर तुम्हाला त्यांच्याविषयी आवड असेल किंवा त्यांच्या पुस्तकांविषयी आवड असेल तर तुम्ही त्यांच्या पुस्तकाविषयी पाहू शकता. गो टेक अ लुक ॲट देम, तुम्ही त्यांच्याकडे पाहू शकता. आपल्याला त्यांचं साहित्य इंटरनेटवरती भरपूर मिळतं आणि त्याच्यानंतर त्यांच्या साहित्याविषयी भरपूर गोष्टी आपल्याला लायब्ररीमध्येच पण पाहायला मिळतील किंवा एखाद्या पुस्तक जिथं विकली जातात, जसं पुण्यामध्ये ABC आहे, आप्पा बळवंत चौक, त्या चौकामध्ये पुस्तकं विकायला मिळतात. आपण जर एखाद्या लायब्ररीला डिमांड केली तर आपल्याला त्यांची सगळी पुस्तकांची माहिती पण मिळू शकते. आपण इंटरनेटवरून त्यांच्या पुस्तकांची माहिती काढू शकता. ओके. तर इथं तुमचं स्वामी अँड फ्रेंड्स हा जो बुक रिव्ह्यू आहे बाय R.K. नारायण हा या ठिकाणी संपलेला आहे. ओके. कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता आता. ओके. कोणाला काही अडचण आहे? नाही. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण तो लाईक करावा, शेअर करावा आणि चॅनलला सबस्क्राईब करावं. आणि शेजारी असणारं जे बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉन प्रेस करावे. धन्यवाद सगळ्यांना.